नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या एम.एन मॅथ मराठी यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 10वी मधील सराव संच 2.5 मधील काही उदाहरणे बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। सराव संच 2.5 मधील पहिलं गणित आहे, खालील रिकाम्या चौकटी पूर्ण करा। खालील रिकाम्या चौकटी पूर्ण करा मध्ये पहिला बॉक्स दिलेला आहे, वर्ग समीकरणे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0, b चा वर्ग वजा 4ac बरोबर 5 आणि b चा वर्ग वजा 4ac बरोबर वजा 5 आणि आपल्याला विचारलेला आहे मुळांचे स्वरूप। आता मुळांचे स्वरूप आपल्याला लिहिण्या अगोदर IMP पॉइंट्स म्हणजे महत्त्वाचे मुद्दे हे आपल्याला प्रथम बघावे लागेल। आता ते आपण बघूया। पहिला आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची मुळे अल्फा व बीटा असतील तर अल्फा अधिक बीटा बरोबर वजा b छेद a आणि अल्फा गुणेला बीटा बरोबर c छेद a। हा जो डॉट्स दिसतंय याला म्हणतात गुणाकाराचे चिन्ह। हे दोनही IMP आहेत। हे दोनही सूत्र आपल्या वहीमध्ये लिहून घ्या। दुसरा पॉइंट आहे, जर डेल्टा बरोबर 0। डेल्टा म्हणजे काय तर डेल्टा म्हणजे होतंय डेल्टा बरोबर b चा स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे b चा वर्ग वजा 4ac असा त्याचा उल्लेख होतो। म्हणजे जर डेल्टा बरोबर 0 तर मुळे व वास्तव समान असतात। म्हणजे या b चा वर्ग वजा 4ac चे जर उत्तर 0 आले तर त्याची मुळे नेहमी वास्तव व समान असतात। जर डेल्टा मोठा असेल आणि जर b चा वर्ग वजा 4ac चे जर उत्तर 0 आले त्यावेळेला मुळे वास्तव व असमान असतात। जर डेल्टा पेक्षा 0 मोठा असेल तर मुळे वास्तव नाहीत। हे 3 IMP पॉइंट्स आहे। काय आहेत IMP पॉइंट्स। आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे यामधला पॉइंट्स आहे की वर्ग समीकरण तयार करण्यासाठी एक महत्त्वाचे सूत्र आहे, जर मुळे अल्फा व बीटा असणारे असतील तर वर्ग समीकरण हे जे वर्ग समीकरण आहे तर b चा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणेला बीटा बरोबर 0। हे काय आहेत तर वर्ग समीकरण तयार करण्याचे सूत्र आहे। मग आता आपण आपल्या कृतीपत्रिकेकडे वळूया। त्यामधला पहिला जो प्रश्न होता, खाली रिकाम्या चौकटीत पूर्ण करा। यामध्ये b चा वर्ग वजा 4ac, b चा वर्ग वजा 4ac ची किंमत किती आहे 5 आहे। 5 म्हणजे काय होतंय तर अधिक 5, अधिक 5 म्हणजे कोण तर 0 पेक्षा मोठे। मग 0 पेक्षा मोठे आहे ना, म्हणजे कोण आहे तर डेल्टा पेक्षा मोठे आहे। डेल्टा पेक्षा मोठे आहे म्हणजे कोणते वास्तव व असमान दिसतंय का। म्हणजे काय असेल डेल्टा जर मोठा असेल तर काय होईल वास्तव व असमान आणि 0 पेक्षा जर मोठे असेल म्हणजे डेल्टा लहान आणि तिकडले मोठे आहे म्हणजे काय वास्तव संख्या नाही। मग इथं काय येईल वास्तव संख्या असमान। आलं का लक्षात। दुसरा आहे तसंच वजा 5, वजा 5 म्हणजे कोण तर 0 पेक्षा लहान आहे म्हणजे काय इथं येईल मुळे वास्तव व असमान आणि जर मोठा असेल तर मुळे वास्तव नाहीत। आलं का लक्षात। आणि जर आपला जर डेल्टा 0 असेल तर काय असेल आपला नेहमी मुळे वास्तव व समान आहे। आता याच्या पुढे दुसरं गणित बघूया आपण। दुसऱ्या गणितामध्ये म्हटलेलं आहे मुळांची बेरीज वर्ग समीकरण तयार करायचं आहे। काय वर्ग समीकरण तयार करायचं आहे। मुळांची बेरीज दिलेली आहे 7 आणि गुणाकार दिलेला आहे 5 म्हणजे वजा 7 आहे। काय मुळांची बेरीज वजा 7 आहे। मग आपल्याला वर्ग समीकरण तयार करण्यासाठी कोणतं सूत्र वापरावं लागेल तर आपल्याला वर्ग समीकरण तयार करण्यासाठी वापरावं लागेल ते सूत्र म्हणजे
एक्स चा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक एक्स गुणेला बीटा म्हणजे अल्फा गुणेला बीटा बरोबर 0. मग आपण त्याचा उपयोग करूया, थोडंसं इरेज करून घेऊया. दुसऱ्या क्रमांकाचं बघा. दुसऱ्या क्रमांकासाठी एक्स चा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणेला बीटा बरोबर 0. मग आता याच्यामध्ये जर एक्स चा वर्ग, आपल्याला एक्स चा वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे तर वजा 7. एक्स अधिक अल्फा गुणेला बीटा किती, गुणाकार किती आहे म्हणते तर 5 बरोबर 0. एक्स चा वर्ग कंसाच्या बाहेर वजा आहे म्हणजे कंसातील चिन्ह बदलेल, अधिक 7 एक्स अधिक 5 बरोबर 0. हे झालं आपलं समीकरण. तयार झालेलं समीकरण आपण इथे लिहून घेऊया. एक्स चा वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0. समजलं का सर्वांना? पुढचं बघूया. तिसऱ्या क्रमांकाचं गणित आहे. तिसऱ्या क्रमांकाचं जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणाचे मूळ असतील तर अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणेला बीटा आपल्याला दोन्ही सोडवायचं आहे. मग अल्फा अधिक बीटा काय, वजा बी छेद ए. मग वजा बी छेद ए म्हणजे समीकरण लिहून घेऊया. 2x चा वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0. म्हणून ए बरोबर किती तर 2, बी बरोबर किती तर वजा 4 आणि सी बरोबर किती तर वजा 3. आता आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे अल्फा अधिक बीटा. अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय, अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए. वजा बी छेद ए म्हणजे कोण तर वजा 4/2 बरोबर वजा वजा अधिक होईल 4/2 बरोबर 2. काय आलं अल्फा अधिक बीटाचं तर 2 उत्तर आलं. अल्फा गुणेला बीटा, अल्फा गुणेला बीटा इथे लिहून घेऊ. अल्फा गुणेला बीटा बरोबर सी छेद काय तर ए आहेत. सी ची किंमत किती आहे तर वजा 3 आणि ए ची किंमत किती आहे तर 2 म्हणजे उत्तर काय आलं वजा 3/2. ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊ शकता. समजलं का सर्वांना? अशाच पद्धतीने आपण आपल्या MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या गणितांचे व्हिडिओ रोजच घेऊन येत असतो. सोबतच आपले मराठीच्या व्याकरणांचे सुद्धा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी घेऊन येत असतो. NMS आणि स्कॉलरशिप नवोदय यांचे सुद्धा आपण आपल्या MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ घेऊन येत असतो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण जेव्हा आपले व्हिडिओ अपलोड होतोय तेव्हा प्रथमच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि हा व्हिडिओ जर आपण आपल्या फेसबुकला बघत असाल तर फेसबुकच्या पेजला लाईक करा, इंस्टाग्रामला आणि टेलिग्रामला सुद्धा आपल्या फॉलो करा. भेटूया आपल्या पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.